हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 20 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आज संडे आहे, आज कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल आज नसतं. त्यामुळं आज आपण फक्त न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. सुरुवात करूया मग 20 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. आणि आज द हिंदू यायला खूप लेट झालाय. त्याचं कारण हे की मी प्रवासामध्ये होतो, आत्ता पुण्यामध्ये पोहोचलोय आणि लगेच लेक्चर रेकॉर्ड करायला बसलोय. आणि याच्या अगोदरचे 2-3 लेक्चर जर बघितले तर ते थोडंसं डिले टायमामध्ये झाला होता, टायमिंगमध्ये डिले झाला होता. त्याचं कारण तेच होतं की गावाकडे असल्यामुळं तिथं इंटरनेटचा प्रॉब्लेम वगैरे होता, बाकी स्टुडिओ वगैरे अवेलेबल नव्हता. त्यामुळे तिथं कसं तरी मी रेकॉर्ड करू शकत होतो. परंतु रेकॉर्ड करणं हे गरजेचं आहे. लेक्चर तुम्हाला डिलिव्हर करणं वेळेवर आणि डेली बेसिसवरती गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्यातून सुद्धा लेक्चर मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. आत्ता काही प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढे रेग्युलरली लेक्चर व्यवस्थितरित्या मी अपलोड करू शकतो. हेच तुम्हाला सांगायचं होतं. सुरुवात करूया मग 20 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती देशामध्ये असेंब्ली इलेक्शन सुरू आहेत 5 राज्यांमध्ये आणि त्या इलेक्शन विषयी सांगणारी ही खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पॉलिटिकल इन्फॉर्मेशन सांगितले, किती कॅन्डिडेट आहेत वगैरे वगैरे सर्व सांगितले याच्यामध्ये. ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, परंतु आपल्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की याच्यामधून आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला खरं तर की पॉईंट आपला या न्यूजच्या अंतर्गत होऊ शकतो. म्हणजे याच्याशी रिलेटेड आर्टिकल्स कोणकोणते आहेत, कलम कोणकोणते आहेत, किंवा हे कोणत्या पार्टमध्ये येतं भारतीय राज्यघटनेच्या, ही सर्व इन्फॉर्मेशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो असतो त्याची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, त्यानंतर बाकी महत्त्वाचे ऑफिशियल्स असतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, त्याचबरोबर ही स्टॅच्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं हा की पॉईंट खऱ्या अर्थानं या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. आणि दुसरा म्हटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणकोणत्या राज्यांमध्ये आता असेंब्ली इलेक्शन होऊ घातलेले आहेत आणि होण्याच्या मार्गावर आहेत. त्या राज्यांची नावं फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण त्याच्यावरती आणखी आपण म्हणू शकतोय की क्रिएटिव्ह डिस्कशन करू शकेल आणि तुमचे पण एक प्रकारचे रिव्हिजन होऊन जाईल. तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता अफगाणिस्तानमध्ये जे काही हिंदू आहेत आणि शीख आहेत जे भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांना सिटिझनशिप देणं, त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये जे हिंदू आणि शीख आहेत त्यांना व्हिसा अवेलेबल करून देणं, याच्यावरती जास्त खलबतं या काळामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच प्रतिनिधी मंडळाची भेट आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यांनी हे सांगितले की हे जे हिंदू आहेत ते जे भारतामध्ये येत आहेत ते पाहुणे म्हणून नाही तर त्यांच्याच घरी येत आहेत असं त्यांनी समजावं, असं त्यांनी विधान त्यांच्या स्टेटमेंटमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये केलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. मग एकंदरीत आता तिथं काय झालं तर आता तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली तिथं आणि तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यापासून तिथले जे काही शीख आहेत, जे हिंदू आहेत, ते खऱ्या अर्थानं इंडियामध्ये येऊ इच्छित आहेत किंवा अफगाणिस्तान एकंदरीत सोडू इच्छित आहेत. कारण तालिबानची राजवट येणं ही कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तालिबान ही खरं तर इतिहासांचा बघितलं तर ही एक आतंकवादी संघटना आहे आणि कट्टरवादी यांना मानलं जातं खऱ्या अर्थानं. त्यामुळं तिथले जे लोक आहेत ते अफगाणिस्तान सोडून जाणं हे प्रेफर करत आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदू आणि शीख सुद्धा येतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ते जर स्थलांतरित झालं तर जास्त त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स कोणत्या कंट्रीला असेल तर इंडियाला असेल, हिंदू आणि शीखांचा. आणि तशा दृष्टीतून त्या हिंदूंचं आणि शीखांचं आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी मनोबल वाढवलेलं आहे आणि त्यांना एक सहकार्याची भावना असलेली भारताची सहकार्याची भावना आहे असं त्यांनी कुठेतरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, पहिला तर की पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे की अफगाणिस्तानची हिस्ट्री माहिती पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येते, याच्या अगोदर पण अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती, त्यानंतर युएसएने कंट्रोल केलं तिथं, त्यानंतर युएसए सोडून गेला, पुन्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली. त्यामुळे हा खेळ जो आहे तो चालूच आहे तिथं.
आणि याच्यामध्ये काय व्हायला लागलं की जे अफगाणिस्तानी लोक आहेत त्यांची फरफट व्हायला लागलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. त्यामुळं हे आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे ती जी काय सर्व हिस्ट्री आहे अफगाणिस्तानची, ती सर्व हिस्ट्री आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं काय तर मॅप व्यवस्थितरित्या त्याचा बघून घ्यायला पाहिजे आपण. अफगाणिस्तानचा मॅप कशा पद्धतीने तो मॅप डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, परंतु डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट जेव्हापासून तिथून खालसा झाला आहे, अशरफ गनीचं गव्हर्नमेंट होतं, तेव्हापासून ती तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आणि तेव्हापासून अफगाणिस्तान हा खूप जास्त न्यूजमध्ये असणारा पार्ट आहे जगामधला. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. त्याचबरोबर इथं काय झालंय तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 चा उल्लेख आलाय. 2019 जो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तो जो आहे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय तरतूद दिलेले आहेत त्या तरतुदी डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं ही न्यूज महत्वाची होते असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळं पुढची महत्वाची न्यूज कोणती ते बघूयात आपण. परंतु अफगाणिस्तानची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी एडिटोरियल कटिंग या आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा अपलोड करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी विशेष करून द हिंदूला अफगाणिस्तानची टोटली इन्फॉर्मेशन देणारं एडिटोरियल आलं होतं आणि ते एडिटोरियल डिस्कस केलं होतं आपण. तो पार्ट तेवढा तिथं मी अपलोड करण्याचा प्रयत्न केला. ते लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व याची काय हिस्ट्री आहे अफगाणिस्तानची ते सर्व समजून घेता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती फ्री ट्रेड अग्रीमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते, ज्याची इन्फॉर्मेशन आपण अगोदर पण डिटेलमध्ये डिस्कस घेतलेली आहे. डिटेलमध्ये कालच्या पण द हिंदूमध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं. परवा दिवशी द हिंदूमध्ये तर याच्यावरती एडिटोरियल आलं होतं आणि ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. त्यामुळे याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये असेलच. मग आता हे जे प्रकरण आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट युनायटेड अरब अमिरातमध्ये आणि इंडियामध्ये झालेलं आहे ना, ते येणाऱ्या 60 दिवसांमध्ये मिनिमम खरं तर ते इफेक्टमध्ये येईल, अंमलबजावणीमध्ये येईल असं सॅटर्डेला म्हणजे शनिवारी ऑफिशियल्सकडून सांगण्यात आलं आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. मग विशेष करून हा जो ॲग्रीमेंट होतोय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, त्याला मराठीमध्ये मुक्त व्यापार करार किंवा मुक्त व्यापार नीती असं म्हणतात, तो इंडिया आणि युनायटेड अरब अमिरातमध्ये झालेला आहे आता आणि तो साईन सुद्धा झालेला आपण न्यूज बघितली होती कालच. आणि त्या खरं तर ॲग्रीमेंटमुळं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला इंडियाचे आणि युनायटेड अरब अमिरातचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत त्या रिलेशनचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय करायचं आहे तर व्यापारिक रिलेशन कसे आहेत आपले, कमर्शियल रिलेशन आपले कसे आहेत याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इकॉनॉमीच्या दृष्टीतून त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्थशास्त्राच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळे पहिला की पॉईंट तोच आहे की त्या दोन कंट्रींचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवून आपल्या कंट्रीचा आणि युनायटेड अरब अमिरात या कंट्रीचा. त्याचबरोबर दुसरं काय तर 2 दिवस याच्या अगोदर पण मी सांगितलं आणि याच्या अगोदर युनायटेड किंगडम सोबत आपली बोलणी सुरू आहेत फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचे रिलेटेड. त्यामुळे सुद्धा ही न्यूजमध्ये त्यावेळेस सुद्धा एडिटोरियल आपण डिटेलमध्ये याच्यावरती डिस्कस केलं होतं. तेव्हा सुद्धा मी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट विषयी डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती तुम्हाला. मग याच्यामधून दुसरा की पॉईंट आपल्याला हाच घ्यायचा की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे ना, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. डेफिनेशन सगळं माहिती तुम्हाला पाहिजे. कन्सेप्ट नेमकी फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची काय आहे ती कन्सेप्ट टोटल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग त्या दृष्टीतून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतो. आणि तिसरा तुम्हाला काय करायचं आहे तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे ना, तो इतर कोणत्या कंट्रीसोबत आजपर्यंत आपण केला आहे का किंवा कोणकोणत्या कंट्रीसोबत आपलं बोलणं सुरू आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटशी रिलेटेड, ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि हे जे कालच्या द हिंदूमध्ये आपण डिस्कस केले, परवाच्या द हिंदूमध्ये डिस्कस केले, याच्या अगोदर द हिंदू डिस्कशनमध्ये ते डिस्कस केले, तर ते जे डिस्कशन आहे आपलं तुम्ही जर बघितलं नसेल तर ते पुन्हा एकदा बघून घ्या, जेणेकरून काय होईल तर तुम्हाला याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे परिणाम समजून घेता येईल आणि एकंदरीत इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं काय आहे, आपल्याला आर्थिक काय फायदे त्याचे होणार आहेत, युनायटेड अरब अमिरातला त्याचे आर्थिक फायदे काय होणार आहेत आणि याच्यामुळे आपल्याला इतर व्यापाराचे दरवाजे जे आहेत खरं तर आफ्रिकन कंट्रीजकडे जाणारे वगैरे, हे इतर व्यापाराचे दरवाजे कसे खुले होणार आहेत या फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सक्सेस झाल्यामुळे, त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, जे की मी परवाच्या द हिंदूमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे तशा दृष्टीने सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये याचा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं.
त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा याचा अभ्यास करून ठेवा. आणि एकंदरीत ज्यावेळेस आपण कुठल्याही कंट्रीसोबत असे काय ॲग्रीमेंट करत असतो त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करायची असते इंटरनॅशनल रिलेशनपासून, की त्या कंट्रीसोबतचे रिलेशन आपले आतापर्यंत कसे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये भूतकाळात जाऊन त्याच्या हिस्ट्रीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. कारण UPSCच्या पोरांसाठी बोलायचं झालं तर GS सेकंडमध्ये जनरल स्टडी सेकंड पेपर जो आहे ना, त्या GS सेकंडमध्ये डायरेक्ट इंटरनॅशनल रिलेशन हा वेगळा सब्जेक्ट दिलाय आणि त्याची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळं खऱ्या अर्थानं ती इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर बाकी मग अर्थशास्त्राच्या दृष्टीतून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे, तुम्हाला हिस्ट्रीच्या दृष्टीतून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे, जॉग्राफीच्या दृष्टीतून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. हे सर्व जे सब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत ना, त्या सर्व दृष्टीतून ही आपल्या दृष्टी आहेत असं म्हणू शकतो. ह्या प्रत्येक दृष्टीतून तुम्हाला पॉईंट्स काढता आला पाहिजे. जॉग्राफीच्या दृष्टीतून जर क्वेश्चन याच्यावरती विचारलं तर कसा विचारला जाईल याची तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हिस्ट्रीच्या दृष्टीतून प्रश्न विचारला तर याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल, म्हणजे या 2 कंट्रींवरती रिलेशनच्या बाबतीत विचार केला तर युनायटेड अरब अमिरातवरती. आणि बाकी इतर सब्जेक्ट मग अर्थशास्त्राच्या दृष्टीतून कसा विचारला जाईल, इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून कसा विचारला जाईल, जॉग्राफीच्या दृष्टीतून कसा विचारला जाईल, ही सगळी इन्फॉर्मेशन या सगळ्या दृष्टीतून तुम्हाला त्याच्याकडे ते बघायला आलं पाहिजे. त्याला म्हणून तर तुम्हाला मी वारंवार काय म्हणतोय, पहिल्यांदा आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे, दुसऱ्या वेळेस त्यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ह्या 2 गोष्टींवरती तुमची कमांड असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचं बुक हातात घेणं हे मला तर माझ्या दृष्टीतून अपराधच आहे. कारण तुम्हाला सिलेबस माहिती नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन माहिती नाही, मग तुम्हाला काहीच माहिती नाही तरी पण तुम्ही लगेच एखादं रेफरन्स बुक घेता आणि ते वाचायला सुरुवात करता, त्यानं काहीच नाही होणार. तुम्हाला समजणार नाही त्याच्यातलं काय वाचायचं आहे काय नाही वाचायचं, किंवा कशावरती जास्त भर द्यायचा आहे कशावरती कमी भर द्यायचा आहे, हे स्पर्धा परीक्षामध्ये समजणं पहिली गरज आहे. फर्स्ट नीड इज दॅट, की तुम्हाला ते समजलं पाहिजे. आणि ते समजण्याचं एकच मार्ग आहे, तो म्हणजे पहिली गोष्ट सिलेबसवर कमांड पाहिजे, दुसरी गोष्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे सगळ्या एक्झामच्या पोरांसाठी सांगतोय, UPSCचेच फक्त नाही, UPSCला तर ते पाहिजेलच पाहिजे. MPSCच्या पोरांसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला आहे की सिलेबस पहिल्यांदा बघा तुम्ही, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, आणि त्यानंतर तुम्हाला एक समज डेव्हलप होईल की आपल्याला कोणता सब्जेक्ट कशा पद्धतीने वाचायचा. आणि ही जर समज न डेव्हलप होता जर तुम्ही वाचत असाल तर मग तुम्ही का वाचताय ह्याचं उत्तर तुमच्याकडे नाही, आणि त्याचा परिणाम काय की परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित नियोजन करून, तर मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बर्डन येणार नाही. एक दिवसेंदिवस काय होईल तर तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल की आपण बरोबर दिशेत जातोय, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस पडताळून बघता येईल जर तुम्हाला ही समज असेल तर. त्यामुळे मी जे हे काय सांगतोय ना ते खूप गांभीर्याने घ्या, आणि असं जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर प्लीज सगळं बाजूला ठेवून हे करायला सुरुवात करा. हा करेक्ट वे आहे स्टडीचा, चुकीच्या वेनं जाऊ नका. त्यामुळे जर सिलेबस तुमचा परफेक्ट नसेल तर पहिल्यांदा सिलेबस करून घ्या. 2-3 दिवसाचा प्रश्न आहे जास्तीत जास्त, तसा 2 तासाचा प्रश्न आहे, परंतु मॅक्झिमम सांगतोय तुम्हाला मी. सिलेबसवर कमांड येते लगेच तुमच्या, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे. प्रत्येक सब्जेक्ट, एखादा सब्जेक्ट समजा तुम्ही पॉलिटी घेतलंय तर पॉलिटीच्या अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि त्यानंतरच पॉलिटी रीड करायला घ्या. हा करेक्ट वे आहे. सिलेबस तर तुम्हाला बघायचं आहे, त्यामुळे तशा पद्धतीने जर अभ्यास केला तर ते जास्त प्रोडक्टिव्ह ठरेल, त्याच्यामधून जास्त तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यामुळे हे जे मी सांगितलंय ते एकदा करून बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट 100% मिळेल. करेक्ट वे 100% हाच आहे जो मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर हा फॉलो करत असाल तर मोर दॅन म्हणजे बेटर राहते. नसल फॉलो करत तर तुम्ही विचार करा की आपलं प्रिपरेशन नेमकं कोणत्या दिशेनं जाते, आणि मग ती दिशा करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे सगळं तुम्हाला समजेल. कोणतंही पाऊल उचलताना पहिल्यांदा 1000 वेळा विचार करा. पाऊल पडल्यानंतर परत उपयोग नाही. परत विचार तुम्ही करत असाल तर त्याला विचार नाही, त्याला पश्चाताप म्हणतात. त्यामुळं मी जे काय हे सांगतोय ते प्लीज गांभीर्याने घ्या. मला असं म्हणायचं नाही की मी सांगतोय तेच करेक्ट आहे. तुम्ही ते पडताळून बघा स्वतः, तुम्हाला ते कळेल. आणि जर 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला या गोष्टी आपोआप ऑटोमॅटिक लक्षात आल्या असतील. परंतु प्रॉब्लेम आपला काय आहे की 2 वर्ष गेल्यानंतर लक्षात येऊन उपयोग नाही, कारण 2 वर्ष गेलेली परत वापस येणार नाही. त्यामुळे आता मी ते सांगतोय ते लगेच तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. त्या दृष्टीतून तुम्हाला म्हणजे एखादा पिरियड घालवून परत ती चूक सुधारायची म्हणजे तुम्ही तेवढ्या पिरियड म्हणजे किंमत मोजली,
समजा 1 वर्ष तुम्हाला ते समजायला गेलं तर 1 वर्ष ही तुमची किंमत आहे ते समजून घेण्यासाठी. त्यामुळे मी सांगतोय ते जर तुम्हाला समजलं आता किंवा कोणताही या क्षेत्रातला व्यक्ती आहे की ज्याला अगोदर माहिती आहे हे सगळं, तो सांगतोय आणि ते तुम्ही लगेच इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला ही किंमत मोजावी लागणार नाही ॲटलिस्ट. त्यामुळे प्लीज या बारीक बारीक गोष्टी असतात पण आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा असतो या गोष्टींचा. त्यामुळे प्लीज हे गांभीर्याने घ्या, याच्यावरती विचार करा, याची अंमलबजावणी करून बघा. तुम्हाला जर हे बेनिफिशियल वाटलं नाही तर तुमची स्ट्रॅटेजी अवलंबा, तुम्हाला जे बेनिफिशियल वाटते ते. परंतु कॉमन स्ट्रॅटेजी आहे तीही आहे बेसिक. त्यामुळे याच्यावरती प्लीज गांभीर्याने विचार करण्याचा प्रयत्न केला. आपला हा सब्जेक्ट नव्हता, आपण न्यूजपेपर डिस्कस करतोय, त्यामुळे पुढची महत्वाची कोणती न्यूज आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टची रिलेटेड न्यूज आहे आणि याच्यावरती मी वेगळे इन्फॉर्मेशन देणार लेक्चर ऑलरेडी बनवले. हे अनेक वेळा मी तुम्हाला सांगितले. तुम्ही जर ते बघितलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज ते लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, इंडियाचा त्याच्यामध्ये काय स्टँड राहिलेला आहे, बाकी स्टेक होल्डर मग त्याच्यामध्ये नाटो काय आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका का हस्तक्षेप वारंवार करते, बाकी युरोपियन कंट्रीज काय काय हस्तक्षेप करतायत, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या लेक्चरमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते लेक्चर तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल तर बघून घ्या. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट टोटल त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे आणि ते लेक्चर जे आहे ते आपली प्लेलिस्ट करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये मी अपलोड केले. त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी दिले. ते लेक्चर जर तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल तर प्लीज 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 ते लेक्चर बघून घ्या. तुम्हाला या प्रकरणाची डिटेल इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे, कारण हा जागतिक लेवलला सगळ्यात जास्त गाजणारा हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तर याच्यावरती कसाही क्वेश्चन, याला टच करणार कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विशेष करून क्वेश्चन जर आला तर कशावर येईल तर इंडियाचा याच्यामध्ये काय रोल आहे, इंडियानं आतापर्यंत काय स्टँड घेतला. ही काय प्रकरण आत्ताचं न्यूज आले म्हणजे आत्ताचं प्रकरण नाही, 2014 पासूनचा वाद आहे यांचा. 2014 मध्ये क्रिमिया नावाचा एरिया युक्रेनचा रशियानं हस्तगत केला होता आणि तो आता सुद्धा त्यांच्याच ताब्यात आहे. आणि ते प्रकरण 2014 मध्ये झालं होतं. 2014 पासून हा खरं तर वादाचा मुद्दा आहे रशियामधला आणि युक्रेनमधला. आणि त्या वादाच्या मुद्द्यामध्ये इंडियानं आपल्या आतापर्यंत काय काय स्टेटमेंट दिलेले आहेत, कशा पद्धतीचा स्टँड घेतलाय, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जर क्वेश्चन आला, युपीएससीच्या पोरांसाठी सांगतोय मी, मेन्सला त्याच्यावरती क्वेश्चन आला तर येऊ शकतो. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी हे प्रकरण नेमकं काय हे तर तुम्हाला माहिती असणं अनिवार्यच आहे. इट इज अन कंपल्सरी. त्यामुळे प्लीज हे प्रकरण जाणून घेण्यासाठी ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या. तुम्ही बघितलं असेल तर त्याच्या नोट्स रिवाईज करणं गरजेचं आहे, नसेल बघितलं तर ते बघून घ्या. डिटेल त्याची इन्फॉर्मेशन सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. हा तर पहिला की पॉईंट होऊ शकतो जे मी तुम्हाला सांगितलं बघायला. विशेष करून मग या न्यूजमध्ये आता काय सांगितलं आपल्याला, या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला रशिया जो आहे तो युक्रेनच्या बाउंड्रीवरती काय कारवाई करत आहे, शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग दिसत नाही. आणि जो बायडन जे आहेत युएसएचे प्रेसिडेंट, त्यांनी हे सांगितले की रशिया जो आहे तो भविष्यामध्ये अटॅक करू शकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिले. युक्रेनवरती रशिया जो आहे तो येणाऱ्या आठवड्यामध्ये अटॅक करण्याची शक्यता आहे. त्यांनी तशा प्रकारची तयारी सुद्धा बॉर्डरवरती सुरू केलेली आहे, असं स्टेटमेंट जो बायडन यांनी दिलेलं या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो जास्त आणखी चिघळलेला पाहावयास मिळतं. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आत्ताच असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा खूप गाजणारा मुद्दा आहे, खूप गाजणारा भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे. त्यामुळे डिटेल याची इन्फॉर्मेशन आत्ताच काढून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. याचे रिलेटेड मॅप वगैरे देऊन मी त्या लेक्चरमध्ये समजावून सांगितले. त्यामुळं बाकी तुम्हाला काही बघायची गरज पडणार नाही जर ते लेक्चर तुम्ही बघितले तर. पुढची न्यूज आहे ती राजस्थानशी रिलेटेड न्यूज आहे. मनाला एक शॉक देणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण काय त्याचं तर राजस्थानमध्ये आज सुद्धा जे दलित कुटुंब आहे किंवा दलितांच्या मध्ये जर लग्न असेल तर ते हॉर्सवरून स्वतःची मिरवणूक काढू शकत नाहीत, हॉर्स रायडिंग करू शकत नाहीत. ते त्या खरं तर कास्टला अलाव नाहीये तिथे, समाजाचे जे काही नियम आहेत त्यानुसार. मग त्यामुळं त्याला फटा देत, खऱ्या अर्थानं त्याला एक मुरड देत तिथल्या दलित एका युवकानं काय केलं तर ही जी प्रथा आहे ती मोडीत काढली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे नागरिकाला प्रत्येक अधिकार दिलेत ते इम्प्लिमेंट त्यांनी केलेले तिथे आपल्याला पाहावयास मिळेल. परंतु ते करत असताना त्यांना इथं तुम्ही इमेजमध्ये सुद्धा बघू शकता पोलीस सिक्युरिटी होती त्यांना. म्हणजे आज सुद्धा समाजामध्ये किती भयानक कंडिशन आहे हे तुम्ही बघू शकता. मग विशेष करून याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा तर पहिला की पॉईंट घ्यायचा इक्वेलिटीचा मुद्दा. समानता जी काय आहे ना ती भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेली.
राईट टू इक्वॅलिटी. मग ते समानतेचा अधिकार आपल्याला काय सांगतो? कायद्यासमोर सगळे समान, कायदा सगळ्यांसाठी समान, हे काय कन्सेप्ट आहेत ना, त्या डिटेल कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राईट टू इक्वॅलिटी जो आहे ना, तो आपला फंडामेंटल राईट आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून आपण सगळेच फंडामेंटल राईट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये 12 ते 35 या कलमाच्या अंतर्गत आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत. मग ते सगळे अधिकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे 12 ते 35 हे कलम टोटली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय, तर युपीएससीच्या पोरांसाठी बोलायचं झालं तर जीएस फर्स्ट मध्येच आपल्याला सोसायटी सब्जेक्ट आहे. मग त्या सोसायटी या सब्जेक्ट दृष्टीतून ह्या सामाजिक जे काही नॉर्म्स आहेत, जे काय सामाजिक ट्रेडिशन्स आहेत, रीती परंपरा आहेत, त्या चुकीच्या परंपरा कशा पद्धतीने आहेत हे एक्झाम्पल म्हणून आपण आन्सर रायटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. हे जे एक्झाम्पल आहे ना, ते करंट मधले एक्झाम्पल आहे. आणि जेवढं तुम्ही करंट मधले एक्झाम आन्सर रायटिंगमध्ये वापरला ना, तेवढं जास्त तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी मदत होतं आणि तेवढं जास्त ते आन्सर जे आहे ते इम्प्रेसिव्ह होतं. त्यामुळे करंट मधले एक्झाम्पल जर सोशलॉजी ऑप्शनलचे पोर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक्झाम्पल महत्वाचं आहे. आणि एकंदर जीएस फर्स्ट मध्ये जो सोसायटी सब्जेक्ट दिलाय त्या दृष्टीतून सुद्धा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. फक्त एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा ही एक संवेदनशील नागरिकाला एक मनाला चटका लावणारी न्यूज आहे असं आपण म्हणू शकतोय. त्या दृष्टीतून सुद्धा आपण एक भारतीय नागरिक म्हणून याच्यावरती कन्सर्न करू शकतो. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आजचा द हिंदू खऱ्या अर्थाने मी समाप्त करतोय. जसं की तुम्हाला म्हटलं की संडेला कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल नव्हतं आणि आज फक्त फ्रंट पेजच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा न्यूजपेपर मधल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या मातृभाषेतून आपल्या म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये आता गाजणारे मुद्दे जर म्हटलं तर याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले, पहिला तर आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. दुसरा आहे तो हिजाबचा मुद्दा जास्त गाजतोय कर्नाटकमध्ये, त्यामुळं तो हिजाबचा मुद्दा काय याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. नेमकं त्याची अनेक वेळा तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे तुम्हाला तो फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा त्याच्यामध्ये निर्माण होतो, त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हे 2 की पॉईंट आहेत ना, ते आता करंटमध्ये जास्त गाजणारी पॉईंट आहे, त्यामुळं याची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि आज फक्त फ्रंट पेज आपण डिस्कस केले, त्याचं कारण आहे की ऑलरेडी उशीर झाले, हे लेक्चर परत टाईमवर येणार नाही, त्यामुळं तुमची गैरसोय होऊ नये. त्यामुळे ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या तेवढ्याच फक्त डिस्कस केल्या. उद्यापासून आपलं रेग्युलर लेक्चर जे आपला दुपारचा 12चा टाइम ठरलेला आहे त्या 12 वाजता रेग्युलर अपलोड होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शंका असण्याचं काही कारण नाही. आणि कोणत्याही करंट अफेअरचा मुद्दा जो आहे तो आपला डिस्कस करायचा राहणार नाही, त्याची जबाबदारी टोटली माझी, त्यामुळं तुम्ही बिंदास्त राहू शकता. फक्त मी काय जे डिस्कस करतोय ना ते फक्त नोट डाऊन करत चला त्या वेळेस, आणि जे मी तुम्हाला परफेक्ट करायला सांगितलं ना ते परफेक्ट त्याचा अभ्यास करून त्याच वेळेस ठेवत जाऊ. परत तुम्हाला असं व्हायला नको की आपण हा पॉईंट मी सांगितलं तुम्हाला पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं नाही आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आला, असं व्हायला नको. त्यामुळं जेवढं मी सांगतोय तेवढं परफेक्ट करा. बाकी तुम्हाला करंट अफेअर बघायची कुठेही गरज नाही, कोणतेही मासिक वाचायची गरज नाही ना, काही करायची गरज नाही. फक्त मी जे सांगतोय ते परफेक्ट केलं तर ते मोर दॅन सफिशियंट आहे, ते मोर दॅन सफिशियंट म्हणतोय. त्यामुळं त्याच्यावरती टोटली तुम्ही या लेक्चरवरती टोटली डिपेंड करंट अफेअरसाठी राहू शकता. परंतु जेवढं मी सांगतोय तेवढं तुम्हाला 100% करावं लागेल तुमच्याकडून. मी जे डिस्कस करतोय ते करतोय, त्याच्याबरोबर आपल्याला आणखी अभ्यास करणं गरजेचं असतं. तुम्हाला मध्ये मध्ये मी पॉईंट सांगत असतोय ते करणं गरजेचं असतं आणि ते तुम्ही वेळोवेळी करायला पाहिजे, तरच तुमची करंट अफेअरवरती 100% कमांड येऊ शकते. त्यामुळे ती एक गोष्ट आहे ना ती गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न करा. बाकी जर आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होऊ शकेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करायचा प्रयत्न करा. तुमच्या काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता एवढ्या काही कमेंट येत नाहीत कारण फॉलोअर्स एवढे नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला इझिली मी अवेलेबल आहे, मी इझिली तुम्हाला रिप्लाय देऊ शकतोय चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर स्टडी रिव्होल्यूशन नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, ते पण तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून इतर काय तुम्हाला अपडेट्स हवे असतील त्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील.
आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे तो टेलिग्राम चॅनल जो स्टडी रिव्होल्यूशन नावाचा आहे तो अवश्य जॉईन करून घ्या. त्यामुळे इतर अपडेट्स काय असतात ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.